नमस्कार मंडळी, आराधना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत माटुंग्यातल्या गावदेवी मंदिरामध्ये, मरुआई गावदेवी मंदिरामध्ये। मरुआईचं हे मंदिर 400 वर्ष जुनं मंदिर आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा याचा इतिहास आहे। नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही देवी म्हणून प्रसिद्ध आहे। अशी जागृत देवस्थान आज आपण या मंदिराच्या ट्रस्टींकडनं श्री अनिल गावंड सरांकडनं या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत। मरुबाई गावदेवी माटुंगा गावाची शान, विपत्तीत रक्षिले आम्हा दिले नवजीवन दान। अष्टभुजा दुर्गा रूप आदि माया तू थोर, हाकेला धावसी माते उरे ना चिंतेचा घोर। देवीच्या अश्वत्थ रूपाबद्दल तुम्ही काही माहिती द्याल का? हो, देवीचं अश्वत्थ रूप म्हणजे या बेटावरती गावाच्या मध्यावरती म्हणजे आता जी महेश्वरी गार्डन आहे तिथे एक झाड होतं पिंपळाचं अश्वत्थाखाली, आणि याच्या खालना ती देवी उत्पन्न झाली असं गावकरी म्हणत होते। तिकडनं ते असं ठोसपोर आपण सांगू शकत नाही, पण त्या देवीचं स्वरूप ते त्या झाडाखाली होतं आणि तिथे छोटंसं असं मंदिर बांधलेलं गावकऱ्यांनी, पत्र्याची शेड होती अशी, आणि तिच्या पुढे एक तलाव होतं जिथे गोड पाणी मिळायचं, कारण बाजूला सगळं खारं पाणी असायचं। त्याच्यामुळे त्या तलावातनं लोक गोड पाणी पिळायचे आणि ते आपलं जीवन जगत होते। त्याला 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे या देवीला। मरुबाई गावदेवी माटुंगा गावाची शान, विपत्तीत रक्षिले आम्हा दिले नवजीवन दान। अष्टभुजा दुर्गा रूप आदि माया तू थोर। देवीचं नाव आहे मरुबाई आई। मग ह्या नावाचा काय अर्थ आहे आणि माटुंगा शहराशी तिचा संबंध काय, म्हणजे नावाचा संबंध काय येतो? नाही, आता पहिला या बेटावरती सगळ्या टेकड्या होत्या, जसे शिवडीला बघा अजूनही टेकड्या आहेत तिथे, अँटरफिलर टेकड्या वागतात तशी माटुंग्याला टेकड्या होत्या अशा, आणि त्या टेकड्यांना नाव होतं मारुबाई टेकडी गाव असं म्हणजे। तर काही म्हणतात ते मारुबाईचं मा घेतलं, टेकडीचं टू घेतलं आणि गावचं गा घेतलं आणि माटुंगा केलं। तर असं हा भ्रम आहे, रायटिंगमध्ये कुठं नाही आहे, पण माटुंगा गाव होतं हे नक्की। आणि माटुंग्याला नंतर मातंगा समाजाचं मातंगवरून नावाचे ऋषी होते इथे, त्यांचं इथे बळ होतं, त्याच्यामुळे त्या मातंगा समाजावरनं माटुंगा नाव झालं असंही काही म्हणतात। असं ठोस पुरावा असा नाही आहे की माटुंगाचं नाव हे त्या देवीच्या नाव पडलं, पण 400 वर्षापूर्वीचा हा इतिहास असल्यामुळे, देवी इतिहास असल्यामुळे माटुंगा हे गाव होतं इकडे, हे नक्की आहे। आणि दुसरं, ही देवी मरुबाई देवी म्हणजे ह्या देवीची खाती अशी आहे का त्या तलावात ना, म्हणजे जे गोड पाणी होतं त्या तलावातनं काही जंतू वगैरे न असताना ते रोग म्हणतात, ते म्हणतात म्हणजे पाण्यातले रोग म्हणतात त्यांना आपण, ते त्या अर्थातनं रोग ते निर्माण व्हायचे कधी कधी, आणि गावामध्ये ते पसरायचे रोग राही, आणि मग त्याच्यामुळे लोक घाबरून त्या गावामध्ये देवीला पाया पडून देवीला अभिषेक करून ते पाणी प्यायचे आणि आपले जीवन जगायचे। त्यावेळी काय गावामध्ये लाईट नव्हती किंवा रस्ते वगैरे असं काय नव्हतं, नुसतं माती आणि बैलगाड्या होत्या गावामध्ये। पण ही अशी ख्याती आहे की या देवीचं स्वरूप असतं, मरुबाई म्हणजे मृत्यूतनं वाचवणारी आई आपली, असं त्या मरुबाई। आणि मग बाई म्हणजे आमच्या समाजामध्ये बाईला आई म्हणतात, मरु आई आहे ऍक्च्युली ती, पण मरुबाई म्हणतात कारण का बाईला आई म्हणतात। जशी अंबाबाई आता कोल्हापूरला, पण ती अंबाबाईला ती अंबा आई आहे, ती कोल्हापूरच्या महालक्ष्मी, असं या देवीचं स्वरूप आहे इथे। आता ते माटुंगा गावच होतं इथे पहिला, म्हणजे परळपासून ते सायन शिवडी, सायन म्हणजे शिव म्हणजे हद्द होती तिथे मोठा डोंगर होता तिथे, आणि संपूर्ण ते हद्द होती। परळ ते शिव हा बेट होता, बाजूला शिवडी, त्यांचा अँटॉफिल आणि सायन, धारावीचा तो किल्ला, धारावीचा किल्ला आणि माहीमचा हा भाग इकडे, आणि हा परत दादरवरनं परळ असा हा बेट होता। त्या बेटावरची देवी होती, आणि असती ब्रिटिशांनी ती 7 बेटं एकत्र केली, आणि हा माटुंगा बेट हा देवीच्या नावाने इथे प्रसिद्ध व्हायला लागला। माटुंगा गाव होतं, त्याचं गावकऱ्यांना इकडे शिफ्ट केलं असं,
आणि असा हा बेट विकसित करण्यात आला. माझ्याकडे रेकॉर्ड आहे तो 1888चा रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी ही लँड ॲक्वायर केली, म्हणजे ताब्यात घेतली अंडर BIT ॲक्ट 1888च्या अंडर, आणि इथे विकास केला. म्हणजे विकासासाठी त्यांनी प्लॉट पाडले, रस्ते बांधले, माटुंगा स्टेशन केलं, त्याच्यानंतर गार्डन्स केली. अशा प्रकारचा हा इथे विकास ब्रिटिशांनी त्यावेळेला केला. सर, या मंदिराचा 400 वर्षांचा इतिहास आहे. या स्थानाच्या उत्पत्तीबद्दल काही जुन्या पिढींकडनं काही तुम्ही ऐकलंय, अशा कथा काही आम्हाला सांगाल का? हो, 400 वर्षाचा इतिहास आहे. या बेटावरचा हे लिहिलं नाही, माझ्याकडे लिहिलेलं आहे ते रायटिंगमध्ये. ते 1888ला जेव्हा लँड ॲक्वायर केली तरी, पण 400 वर्षापूर्वीपासून हे मंदिर, जसं मुलेश्वरला आता मुंबादेवीचं मंदिर आहे, सिद्धिविनायकचे मंदिर आहे, ही सर्व जुनी मंदिरं 400 वर्षापूर्वीपासूनच आहे इथे. आणि या इथे 400 वर्षाचा इतिहास हा पुढे लिहिलेला गेला नसला तरी पण गावातली लोक सांगतात की पिढ्यानपिढ्या ही देवी या समाजाने आणि ग्रामस्थांनी याचा देखभाल करून इथे पुढे गावामध्ये तिचा जीर्णोद्धार केला छोट्या छोट्या गोष्टीचा, असं ते कळतं. काय सर, ब्रिटिश काळात जेव्हा मंदिराचं स्थलांतर झालं तेव्हा गावकऱ्यांचा त्याला काही विरोध होता का? त्यावेळेचा काही ऐतिहासिक दस्तावेज तुमच्याकडे आठवण म्हणून उपलब्ध आहे का? हो, गावकऱ्यांचा ते विरोध होता. कारण काय, ते मूळ स्थान होतं, ज्या तिकडे देवीचं मूळ स्थान म्हणतात ना, त्या ठिकाणी देवीचं उत्पत्ती झाली अशी ते मूळ स्थान होतं. गावकऱ्यांनी त्याला विरोध यासाठी केला का आमच्या इथेच आम्हाला मंदिर बांधून द्या, पण त्यांच्या त्या प्लॅनमध्ये आंबेडकर रोड हा विटीवरनात आलेला होता आंबेडकर, आणि परळवरना तो परळपर्यंत जॉईन झाला होता. परळच्या पुढे त्यांना तो रोड घेऊन जायचा होता आणि मंदिर बरोबर त्या रोडच्या मध्येच येत होतं. त्याच्यामुळे त्याला कोणी ते रोडचा रोड प्लॅनमध्ये ते मंदिर त्यांनी शिफ्ट केलं. त्यामुळे गावकऱ्यांनी खूप विरोध केला. त्याच्यामुळे ते मंदिर ब्रिटिशांनी जुनं मंदिर बांधून ठेवलं आता जिकडे आहे तिथे, पण तिकडनं देवी उचलायला पण त्याला 10-15 वर्ष लागली, कारण का गावकरी त्याला विरोध करत होते. आणि मग गावकऱ्यांमधले काही त्या ब्रिटिशांनी मग आता म्हणतात ना फूट पाडली, दोन गट केले, आणि काही लोकांना त्या लोकांनी असं म्हणतात मद्यप्राशन करून ती देवी उचलायला लावली आणि इथे आता आणून आता हाय त्या मूळ जागी बसवली ती. आणि आता त्या मूळ जागी बसवल्यात ते 13 ईस्टला असल्यामुळे तेव्हा लाईट नव्हती, तर सूर्याची किरणे ह्या देवीवरती पडून त्या देवीचं स्वरूप असं तेजस्वी दिसत होतं. ते आता तुम्हाला आता बिल्डिंग झाल्यामुळे बघायला मिळत नाही, पण ते छान होतं त्यावेळेस स्वरूप ते होतं. या मूर्तीची वैशिष्ट्य काय आहे? आता हे स्वयंभू असल्यामुळेच त्या देवी तुम्ही आता ही तुम्हाला देवी दिसते हे त्याच्यात कवच आहे, पण मूळ जे देवीचं स्वरूप आहे, जसं आता तुळजाभवानी आहे किंवा महालक्ष्मीची कोल्हापूर आहे, की विठ्ठल पंढरपूरच्या विठ्ठलाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या याने बनलेल्या पाषाणाच्या त्या याच्यातनं बनलेली त्या मूर्तीचं स्वरूप आहे ती. आणि त्याच्यामुळे ते नक्की कळतं का ती देवी ही उत्पत्तीच झालेली आहे, कारण तिचे डोळे आणि तिचं ते स्वरूप बघितलं, कारण ती आता बघायला मिळत नाही, कारण का ती मूर्ती आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती आता कवच लावले, चेहरा लावलाय सोन्याचा, आणि त्याला आता सोन्याचं कवच केलंय आणि त्याला शेंदराने लेपन केलंय. पण ओरिजिनल मूर्ती हे त्या आतमध्ये ती दिसत नाही. त्याच्यामुळे ती तुम्ही एकदा आम्ही ते शंकराचार्य आलेले त्यांनी ते उघडली होती, कशासाठी काय कोणते शस्त्र आतमध्ये आहेत त्यांना ते कवच करत होतं, तेव्हा आम्ही बघितली का अरे बापरे, ओरिजिनल मूर्तीचं आतमध्ये एवढी सुंदर आणि एकदम कोरीव काम केलेली, बारीक डोळे, म्हणजे असं की कोरीव काम कोणी करू शकतच नाही तशी ती मूर्ती होती. त्यामुळे नक्की का ती आत्मन उत्पत्तीपण अशी याच्यातनं ती आलेली आहे, पृथ्वीवरनं ती आली लोकांचं कल्याण करण्याची, असं ते स्वरूप होते त्या देवीचं. आणि बघितलं देवीला मरणातून वाचवणारी आई म्हणतात. भक्त कोणत्या प्रकारच्या नवसासाठी आणि समस्यांसाठी इथं प्रामुख्याने येतात? आता तुम्ही बरोबर विचारलं. मग ते देवीला मरणात वाचवणार, त्यावेळेला गाव होतं, ते तलाव होतं, त्या गावाच्या पुढे तिथे गोड पाणी होतं, बाजूला खारं पाणी, कारण का बेट होतं, त्या बेटावर संपूर्ण चारी बाजूला पाणी होतं आणि ते पाणी खारं होतं, आणि मध्ये फक्त त्या देवीच्या समोर एक गोडं पाणी होतं, त्यातनं ते लोक पाणी पिऊन ते आपले जीवन जगायचे. आणि कधी वादळ आला, पाऊस आला का ते पाणी मग ते मिक्स व्हायचं, खारं पाणी आणि गोडं पाणी मिक्स व्हायचं, आणि मग ते जलजंतू त्यातनं रोग निर्माण व्हायचे, ते कॉलेरा ते किंवा प्लेग असे ते म्हणतात ना कांजाण्या देवीचे रोग, ते त्यावेळेला तयार होत होते. आणि ते
देवी पण ते काही अभिषेक करून लोक पाणी प्यायचे आणि मग जीव वाचवायचे, काय बाबा देवीच्या मुळे आपण वाचलो म्हणून ते देवी मरणातनं मृत्यूतनं बाहेर काढणारी देवी मरुआई म्हणून. पहिला हिचं नाव जरीमरी होतं, आता आमच्या रेकॉर्डला आहे तिचं नाव जरीमरी. जरीमरी हा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ग्रामदेवता आहे म्हणून सगळीकडे फेमस आहे. प्रत्येक गावात तुम्ही गेलं तर जरीमरीचं मंदिर असतं, काही मरुआईचं मंदिर असतं. तसं गाव होतं, त्या गावची मरुआई मंदिर आहे. मरुआई देवी आहे, लोकांचं कल्याण करणारी आहे, लोकांचं रक्षण करणारी आहे, हे रक्षक देवता आहे. म्हणजे या गावात एक गावाचं रक्षण करणारे, समाजाचं रक्षण करणारी हे रक्षक देवता आहे. आता मंदिरात होणारे चंडी हवन आणि अभिषेक यांचं महत्व काय आहे? या देवीला इथे चंडी हवन हा आम्ही पहिल्या वर्षात एकदाच चंडी हवन करायचो आणि तेव्हा तो आमच्या गावचा होम होता. म्हणजे गावातली सगळी गावकरी एकत्र बसून ते होम करायची आणि दुसऱ्या दिवशी पालखी काढायची. ते दर शारदीय नवरात्रीला आणि चैत्र पौर्णिमेला आम्ही ते करायचो गावातले लोक. ती परंपरा होती, म्हणजे एक होम असायचं आणि तो पालखी निघायची, बस हे दोनच प्रकार होते. पण 2000 साली जेव्हा शंकराचार्य इकडे कुंभाभिषेक करायला आले तिकडे आणि त्याने आम्हाला सांगितलं का अरे तो मुंबई का दुर्गा शक्ती आहे आणि दुर्गा देवी आहे आणि या दुर्गा देवीला चंडी याग हा खूप प्रिय असतो. तुम्ही इथे दर पौर्णिमेला चंडी याग करा आणि त्या चंडी यागामुळे येणारे भाविक, त्यांच्या कानावर पडणारे मंत्र आणि त्यांना मिळणारी बुद्धी, त्यामुळे त्या समाजाचा फायदा होईल. मग तुम्ही दर पौर्णिमेला ते चंडी याग करा आणि आम्ही ते महान चंडीयज्ञ नवचंडीयज्ञ चालू केलं दर पौर्णिमेला आणि आम्ही दर पौर्णिमेला चंडीयज्ञ करतो आणि येणाऱ्या भाविकांना आम्ही प्रसाद म्हणून त्यांना अन्नदान करतो. व्यतिरिक्त इथे कोणते उत्सव साजरे केले जातात? इथे या मंदिरात आता 12 महिने उत्सव साजरे असतात. म्हणजे जसं आता सुरुवात केली तुम्ही तर एप्रिल महिन्यापासून चैत्र पौर्णिमा, चैत्र नवरात्री उत्सव चालू होतो. त्याच्यानंतर इथे हनुमान जयंतीला आमची पालखी निघते देवीची. त्याच्यानंतर दर पौर्णिमेला ते नवचंडी असतो, वटपौर्णिमा म्हणा, गणेशोत्सव साजरा करते जातो, शारदीय नवरात्र साजरे असतं. इथे कोजागिरी पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी होते. दिवाळीच्या वेळेला तिथे लक्ष्मीपूजन आणि धनतेरस या सगळ्या पूजा ते केल्या जातात. नंतर दत्त जयंतीच्या वेळेला दत्ताची पूजा आणि सगळे सण, म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर त्या 12 महिने या इथे सण साजरे केले जातात देवळामध्ये. मुंबईच्या वाढत्या शहरीकरणात या मंदिराने आपलं प्राचीन ओळख कशी जपली आहे? तुम्ही आता इथे आलात तेव्हा तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल तसं टॉवरवरती टॉवर उभे राहतात आजूबाजूला आणि हे मंदिर आहे तसंच गावदेवीचं, म्हणजे ग्रामीण भागामधलं मंदिर असल्यामुळे ते ग्रामीण त्याला स्वरूप दिसतं. पण ते मूळ असं म्हणजे तुम्ही पाहिलं तर या देवीची जी शक्ती आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणाल या पृथ्वीवरती काही शक्ती निर्माण होतात, त्या शक्ती ही देवीची शक्ती ही दुर्गा शक्ती आहे. त्यामध्ये दुर्गा देवी या देवीचं मूळ स्वरूप आहे. तर लक्ष्मी, सरस्वती, महाकाली अशा स्वरूपिणी ही मरुदेवी असं इथे याची खाती आहे इकडे. तर आजोबांनी मला एक साची आम्हाला स्टोरी सांगितली होती का इथे जेव्हा ब्रिटिश सर्वे करायला आलेले आणि संपूर्ण परिसर ते बेट होता, तिथे शेती होती, पडीक जमीन होती आजूबाजूला. तर त्यांनी जेव्हा प्लॅनिंग केलं तेव्हा त्यांनी विचारलं का ही देवी कोणती आहे? तर मग आजोबा सांगितलं का ही देवी आहे महालक्ष्मी आहे, सरस्वती म्हणजे शिक्षण देणारी देवता, एज्युकेशन देणारी देवता, महाकाली म्हणजे शक्ती आणि लक्ष्मी म्हणजे धन देणारी देवता, अशी ही देवी आहे. तर त्या ब्रिटिशांनी त्यांच्या डोक्यामध्ये ती देवीनीच बुद्धी दिली असेल का इथे शिक्षण देणारी देवता असल्यामुळे आपण इथे जास्त शिक्षणाचा प्रभाव टाकूया, म्हणजे जेणेकरून या जनतेला देवीच्या स्वरूपातनं शिक्षण मिळेल, त्यांना विद्या प्राप्त होईल. म्हणून मी सरस्वती देवी म्हणून ची स्थापना केली. त्यावेळेला मंदिराच्या भोवती जवळजवळ 100 प्लॉट त्या लोकांनी एज्युकेशनसाठी रिमार्केशन केले, म्हणजे आरक्षित केले. त्या 100 प्लॉट आरक्षित केल्यामुळे तुम्ही आज इथे पाहिलं तर त्या सगळ्या शिक्षण संस्था इथे तुम्हाला आज पाहायला मिळली. समोर आता विजयटी आहे, बाजूला डॉन बॉस्को आहे, युनिव्हर्सिटी आहे, समोर अमोल कामेचंद आहे, SNDT आहे, पोद्दार, रुईया, वेलिंगकर, त्या बाजूला SIS आहे. म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये खालसा कॉलेज असे भरपूर कॉलेजेस आणि शाळा, एज्युकेशन हब इथे तुम्हाला पाहायला मिळतो आज. त्याला कारण आहे का देवींनी त्यांना अशी बुद्धी दिली असेल. त्यावेळेला मला वाटतं या जगात कुठे असे शिक्षण संस्थांना एकाच ठिकाणी अशा या माटुंगामध्ये देवीच्या भोवती आज शिक्षण संस्था आहे. कारण ही देवी शारदांबा आहे म्हणतात, शारदा देवी आहे, सरस्वती देणारी देवी आहे. म्हणून आज इथे मोठे मोठे शिक्षण संस्था उभे राहिलेले आहेत. ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आणि समाजासाठी कोणते सामाजिक उपक्रम तुम्ही राबवता? हो, इथे आता देवीकडे येणाऱ्या भक्तात त्यांना आम्ही प्रसाद वगैरे देतो. पण आम्ही दररोज आम्ही इथे अन्नदान सेवाच आमची चालू असते. आता देऊळ छोटे असल्यामुळे या इथे अन्नदान सेवा करता येत नाही, कारण का जेवढी जागा नाही देवळामध्ये अन्नदान सेवा करायला.
आम्ही अन्नदान सेवा एक टाटा हॉस्पिटलच्या इथे जे पेशंट असतात कॅन्सर पेशंट त्यांना आम्ही इथून पॅकेट भरून नेतो आणि त्यांना तिथे अन्नदान करतो. त्याच्यानंतर इथे योगा क्लासेस चालतात. इथे वरती आज तुम्ही बघितलं तर एखादी महिला जेव्हा देवामध्ये ॲडमिशन घ्यायला येते योगाला, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती बघावं किती ट्रेस, म्हणजे ती नैराश्य असतं, ट्रेस असतं त्या बाईवरती. आणि पण जेव्हा ती ती योगा क्लास जॉईन करते आणि देवीच्या त्या मंदिरामध्ये, म्हणजे देवीचं घर आहे, त्या घरामध्ये ती येऊन जे योगा करते आणि ध्यानधारणा करते, तेव्हा तिच्या मला तो तेज तिच्या चेहऱ्यावरती निर्माण होतो, तो पाहण्यासारखा असतो. कारण का ती देवीच्या आतमध्ये म्हणजे ती शक्ती तिला प्राप्त होते आणि बाजूला तिला मैत्रीण भेटते, तिथे त्या मैत्रिणीबरोबर ती गप्पा मारत आणि आनंदी होते. आणि हा आमचा मूळ हेतू हाच आहे का ती स्त्री जी आज घरामध्ये संसारामध्ये इतकी बिचारी दबली गेलेली आहे किंवा तिच्यावर एवढं दबाव असतो सगळ्या गोष्टीचा आणि ती नैराश्यामध्ये कधी कधी जाते, तर तिला शक्ती प्राप्त व्हावी, ती आनंदी व्हावी, हा आमचा हेतू आहे. आणि त्या योगाच्या निमित्त आम्ही त्या स्त्रीला आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश देतो आणि तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती खरं आनंदी होती, तुम्हाला पाहायला मिळते. सांस्कृतिक विविधतेबद्दल तुम्ही काय सांगता? इथे मद्रासी लोक बरोबर सांगतो. गुजराती पुस्तक खूप येतात. बरोबर. इथे देवीच्या जेव्हा इथे विकास झाला त्यावेळेला इकडचा समाज बाहेर फेकला गेला, कारण का त्यांना बाहेर ब्रिटिशांनीच घरं बांधून दिली, गावाच्या ते बाहेर गेले. पण आत्महत्याच्या सोसायट्या बांधल्या, त्या सोसायट्या बांधच्या वेळी प्रामुख्याने गुजराती समाज तिथे जास्त होता, कारण का गुजराती समाज व्यापारी होता आणि तो दक्षिणेला व्यापार केंद्र करायचा आणि इथे माटुंग्यामध्ये त्यांनी सोसायट्या स्थापन केल्या आणि त्यांनी घरं बांधली. आणि जेव्हा गुजरात मद्रासला जेव्हा काहीतरी द्राविड आणि ब्राह्मणांमध्ये वाद झाला, तेव्हा काही ब्राह्मणी दक्षिणेतनं इकडे आले आणि त्यांनी माटुंग्यामध्ये घरं घेतली आणि इथे त्यांनी आपले संस्था स्थापन केल्या. जसं आता शंकर मठम आहे, अस्तिका समाज आहे किंवा तुम्ही SIS संस्था ही या मंदिरातच स्थापन केली, ज्या 4 ते अण्णा म्हणजे मद्रासी लोक जमायचे इथे. आणि त्याला पण विचार केला, अरे आपल्या बाजूला इंडियन एज्युकेशन सोसायटी आहे, राजा शिवाजी विद्यालय, तर आपण पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ते 4 ते भावी एकत्र आले, त्यांनी साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि आता इथे त्या प्लॉट घेऊन तिथे त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. असे विविध प्रकारचे गुजराती, मद्रासी, पंजाबी इथे देवीला दर्शनाला येतात आणि देवीकांना शक्ती प्राप्त करून घेतात. प्राचीन वर्षाशी जोडण्यासाठी ट्रस्टकडून काय प्रयत्न करतात? तरुण पिढीला जोडण्यासाठी त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आम्ही आता एक AIच्या याच्यावर एक आधारित एक पॅनल तयार म्हणतात आय बिकम नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्या आय बिकममध्ये आम्ही त्या मुलांना आतमध्ये बोलून त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यांच्या करिअर गायडन्स बरोबरच त्यांना तुमचा विकास कसा होईल, तुम्ही कसं देवीच्या माध्यमातून तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्ती त्यांना आम्ही करतो. आणि त्यांना आय बिकम क्लिनिक म्हणत आम्ही आता शंकराचार्य येतील तेव्हा आम्ही दुसऱ्या माळ्यावरती एक आय बिकम क्लिनिक, म्हणजे त्या मुलाला क्लिनिकमध्ये जसं दाखल करतात तसं आम्ही त्याला दाखल करणार आणि त्याच्या याच्यामध्ये म्हणतात चित्तामध्ये आम्ही हे सोडणार की तुला काहीतरी उच्च शिक्षण घेऊन या देशाचं कल्याण करायची, अशी आमची योजना आहे. त्यावेळेचं देवस्थान छोटं मंदिर होतं, इथे ब्रिटिशांनी बांधलं ते पण छोटं होतं. नंतर आम्ही शंकराचार्यांनी इथे येऊन आम्हाला जी आराखडा आमचा मंजूर केला तेव्हा आम्हाला कळलं का इथे मंदिर एक कोरीव कामानी आणि म्हणजे ते म्हणतात त्यांचं ती शैली येतात त्या पण ते मंदिर संपूर्ण कोरीव काम करून ते केलेलं आहे. त्याला ते नाव आहे आता मला लक्षात नाही, पण त्यांनी या संपूर्ण आराखडा केला आणि मार्बलचं संपूर्ण कोरीव काम केलं, रंगवणी दगडाचं केलं, संपूर्ण ते या जगाचा नकाशा तयार केलेला. देवीच्या चमत्काराच्या किंवा असीम श्रद्धेच्या काही अनुभवांबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. हो नाही, ते आता हे देवीच्याकडे तर चमत्कार म्हणजे आता भाविक येतात आणि काय काय आम्हाला सांगतात, बाबा असं देवी आम्हाला अशी नवसाला पावली किंवा आम्हाला देवीने हे दिलं, आम्हाला देवीने ते दिलं. तेव्हा आम्ही पण कधी कधी विचार करतो बाबा खरोखर देवीची शक्ती यांना प्राप्त होते आणि यांना किती लाभ होतो याचा. तर तिथे तुम्हाला तर भरपूर उदाहरण मिळते. काही कोमामध्ये गेलेली आता एक डॉक्टर होती, ती आली आणि ते रडत आम्हाला सांगायला लागले का माझे मिस्टर कोमामध्ये गेले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही घरच्यांना बोलवा, आता काय तुमचे पती का परत येणार नाही. पण ते रडत इकडे दिवाळीमध्ये आली आणि त्यांनी
देवीला गाळाने घातला का माझा नवऱ्याचा परत आला तर मी तुला मंगळसूत्र घालीन. आज तुम्ही आज देवीला जर बघितलं एवढं जाडं मंगळसूत्र आहे तर त्या डॉक्टरनी ते दिलेलं मंगळसूत्र आहे, कारण तिचा नवरा हा कोमामधनं परत आला त्या वेळेला देवीला नवस केल्यामुळे. अशी देवीची ख्याती आहे इथे. या मनोकामना अखंड ज्योतीबद्दल आम्हाला काही माहिती द्या. नाही, वास्तुशास्त्राप्रमाणे अग्नेयाला अग्नी असावा हा आम्हाला वास्तुशास्त्राने सांगितलं. आम्हाला एवढं माहिती नव्हतं. अग्नेयाला अग्नी असावा म्हणून आम्ही इथे पहिला बल्ब लावला होता. तर मला असा साक्षात्कार झाला का इथे आपण एखादी ज्योत लावावी. तर मग मी आदिशक्ती ज्योत का लावू नये म्हणून महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीच्या ज्योती आणण्यासाठी महालक्ष्मीला पहिला गेलो. मग त्याच्यानंतर तिथे ज्योत घेतली, त्यांचा सत्कार केला त्या भर्जींचा आणि त्या ट्रस्टींचा. नंतर आम्ही तुळजापूरला गेलो, तुळजापूरला तिकडनं ज्योत घेतली. त्याच्यानंतर आम्ही रेणुका देवीला गेलो, तिथे नांदेडला गेलो आणि शेवटी आम्ही सप्तशृंगी नाशिकला वणीच्या देवामध्ये गेलो, तिथून ज्योत घेतली आणि आदिशक्ती ज्योत इथे आम्ही लावली. आणि शंकराचार्यांनी इथे महाचंडी यज्ञ करून त्या ज्योतीला स्वरूप असं एक छानपैकी अधिष्ठान केले ते. आणि आम्ही इथे मनोकामना ज्योत पुण्यात देवीला नाव ठेवलं. म्हणजे काही भाविकांना लांब जाता येत नाही तर त्यांना बिचारांना इकडच्या इकडे ज्योतीचं दर्शन लावून त्या देवीचं दर्शन व्हावं हा आमचा हेतू होता. देवींचं आपल्याला एका छान एकाच ठिकाणी देवीचं दर्शन मिळावं. आता या देवीच्या भक्तांना खूप, आता ही देवी 400 वर्षापूर्वीची आहे. नंतर 1888 ला देवी बांधली. म्हणजे जुनं मंदिर असूनही प्रसिद्धीपासून लांब राहिलेलं मंदिर आहे. तर त्याच्यामुळे आता तुमच्यासाठी भाविक जर जेव्हा इथे येतात आणि प्रसिद्धीसाठी देवीला मदत करतात तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. प्रसिद्धी यासाठी आम्हाला हवी होती का जे काही भक्त आहेत त्यांना माहीत नाही जुनं मंदिर आहे त्यांनी या देवीच्या शक्तीचा लाभ घ्यावा. आणि मरुबाई गाव देवी माटुंगा गावाची शान, विपत्तीत रक्षिले आम्हा दिले नवजीवन दान. अष्टभुजा दुर्गा रूप आदि माया तू थोर, हा केला धावसी माते उरे ना चिंतेचा घोर. मरुबाई गाव देवी माटुंगा गावाची शान, विपत्तीत रक्षिले आम्हा दिले नवजीवन दान. अष्टभुजा दुर्गा रूप आदि